सर्व सन्माननीय व्यासपीठावरील आपले आदरणीय प्राचार्य जाधव साहेब, त्याचप्रमाणे पर्यवेक्षिका राहुलताई, सुर्वेताई, धनवडे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. हा आनंदाचा सोहळा आहे, शिवविचारांचा जागर आहे आणि या शिवविचाराचा जागर करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेला आहोत. विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित, आपले RSP NCCचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस आपण महाराजांचा विचार ऐकतो त्यावेळेस तो विचार आपल्या कानामधून, आपल्या मनामध्ये आणि मनामधून आपल्या वर्तनामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरे महाराज आपल्याला समजतात. कोणाला सांगावं लागलं नाही पाहिजे की आज आपण शिस्तीचं पालन करा. महाराजांचा विचार ज्यावेळेस आपल्या अंगामध्ये आपण अंगीकृत करतोय, महाराजांचा विचार ऐकण्यासाठी ज्यावेळेस आपण या ठिकाणी एकत्रित येतो त्यावेळेस महाराजांचा विचार समजून घेताना विद्यार्थी मित्रांनो आपण ताड बसलं पाहिजे आणि लक्ष प्रत्येक मुद्द्याकडे पाहिजे. कारण कधी न ऐकलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला आज सांगणार. आतापर्यंत तुमच्या इतिहासाच्या पुस्तकांमधून तुम्ही महाराज वाचले, महाराजांच्या कथा ऐकल्या, त्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकली, परंतु कधी न ऐकलेल्या कथा आज तुम्हाला या ठिकाणी मी ऐकणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचं व्यवस्थित लक्ष या ठिकाणी पाहिजे. कारण नंतर एक प्रश्न पण विचारणार आहे. त्या काळामध्ये इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी होता फिलिप मेशर. फिलिप मेशर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे आर्मीज इन इंडिया. आर्मीज इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की भारतामध्ये 3च महत्वाचे राजे होऊन गेलेले. यामध्ये तिसरा क्रमांक लागतो अकबराचा, दुसरा क्रमांक लागतो शिखांचे राजे रणजित सिंह आणि प्रथम क्रमांक लागतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या राजाला सैनिकाच्या 2 वेळच्या पोटाची खरी कथा कळली तो राजा सर्वात श्रेष्ठ होता. माझ्या सैनिकांना 2 वेळचं जेवण व्यवस्थित जर मिळालं तर माझे सैनिक वेगवेगळ्या मोहिमा सहज सिद्ध करतील, हे ओळखणारे राजे होते. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने पारतंत्र काय आहे, या पारतंत्र्यामध्ये जगत असताना पारतंत्र्य काय आहे आणि या पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळवायचंय हे सांगणारे आपले राजे. राजांनी जी काही शिकवण त्या काळामध्ये दिली, हा इतिहास बाळांनो आपल्याला अवगत करणं फार गरजेचं आहे. इतिहास हमें सिखाता है लेकिन इतिहास से हम कुछ नहीं सीखते. इतिहास ज्याला कळला त्याने त्याच्या जीवनामध्ये तो पुढे गेला. या महान विभूतींची जयंती ज्यावेळेस आपण साजरी करतो त्यावेळेस आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की त्यांचे विचार आणि आत्ताचं जीवन याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. स्वामी विवेकानंद म्हणतात, आजच्या तरुणाईच्या ओठावर जे गाणं असेल त्याच्यावर त्या देशाचा विकास आहे. आमच्या तरुणाईच्या ओठावर आता गाणं कोणतं येतं? श्रीवल्ली. ज्याचा काय आदर्श काय? अशा गाण्यातून तुम्ही आदर्श काय घेणार? महाराजांचं गाणं ज्यावेळेस आपल्या ओठामध्ये असेल, महाराजांचा विचार ज्यावेळेस आपल्या अंगामध्ये असेल त्यावेळेस कधीच आपली ही तरुणाई कोणत्याही वामार्गाला जाणार नाही. महाराजांचं गाणं आणि महाराजांचा विचार आपल्या अंगामध्ये असणं फार गरजेचं. मग महाराजांचं गाणं कोणतं म्हणलं पाहिजे तरुणाई?
वाजत डंका दाही दिशेला जग जिंकाया बाळ चालला. वाजत डंका दाही दिशेला जग जिंकाया बाळ चालला. चौखुर वाळू गती गरगोला जय ललकारी तिनी जिंकवला. बघा या गीतामध्ये आपण जय जयकार करतोय. महाराजांचा जय जयकार ज्यावेळेस आपल्या ओठांवर असेल महाराजांचा त्यावेळेस सगळ्यांनी काय केलं? प्रभू रामाचं नाव त्या दगडावर लिहिलं आणि तो दगड त्या समुद्रामध्ये टाकल्यानंतर तो दगड काय व्हायचा? पाण्यामध्ये तरंगायचा. रामाने पाहिलं, प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि म्हटले मी पण एक दगड टाकून बघतो. त्यांनी तो दगड पाण्यामध्ये टाकला पण वेगळंच घडलं. जसा रामाने तो दगड पाण्यामध्ये टाकला तो दगड पण तरंगलाच नाही. तो दगड डायरेक्ट बुडला. प्रभू रामचंद्रांना वाटलं असं कसं झालं? अरे माझं नाव लिहून ज्यावेळेस त्या दगडावर माझं नाव लिहिलं जातंय राम म्हणून आणि तो दगड पाण्यावर तरंगतोय आणि मी ज्यावेळेस स्वतः दगड टाकतोय त्यावेळेस मात्र तो दगड पाण्यामध्ये बुडतोय. असं का घडतंय? त्यांनी त्यावेळेस विचारलं, अंगद याला विचारलं की अंगद असं का घडतंय नेमकं? अंगदने जे सांगितलेलं आहे बाळाला ते आपल्याकडे फार महत्वाचं आहे. अंगदने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की हे प्रभू, ज्या दगडाला तुम्ही सोडून दिले तो दगड कसाच आहे? तो दगड बुडणारच आहे. कारण तुमच्या हाताचा स्पर्श त्याला होऊन तो दगड तुम्ही सोडून दिलेला आहे आणि ज्याला तुम्ही जवळ केलेला आहे तो दगड मात्र त्या ठिकाणी तरंगणार. आपल्याला शिवचरित्राला याच पद्धतीने जवळ करायचं. शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ज्यावेळेस जवळ करू ना त्यावेळेस बघा कोणत्याही प्रसंगामध्ये कोणत्याही संकटामध्ये तुम्ही तरल्याशिवाय राहणार. त्या संकटाला सहज जिंकून तुम्ही पुढे जाल. म्हणून महाराजांचा विचार आपण या ठिकाणी ठेवणं गरजेचं. महाराजांच्या वेगवेगळ्या मोहिमा तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाय. त्यापैकी एक मोहीम होती, महाराजांनी आग्रा भेटीची एक मोहीम काढली होती. आग्रा भेटीची मोहीम काढल्यानंतर महाराजांना प्रश्न पडला होता की मी ज्यावेळेस आग्र्याला जाईल त्यावेळेस माझ्या इथल्या गडाचं काय होईल, माझ्या किल्ल्यांचं काय होईल. महाराजांनी एकदा परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि महाराज बरोबर संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी आले. आल्यानंतर गडावरचा पहारेकरी त्या ठिकाणी उभा होता. गडावरचा सेवक त्या ठिकाणी उभा होता आणि महाराजांचा नियम असा होता की संध्याकाळ झाली की गडाचे दरवाजे पूर्ण बंद करायचे. कोणी जर आले तरी त्याला गडामध्ये सोडायचं नाही. खुद्द महाराज त्या ठिकाणी गडाच्या दरवाजावर होते. त्यांनी सेवकाला सांगितलं की दरवाजा उघड, मला आतमध्ये जायचं. पण सेवकाने सांगितलं महाराज आपलाच नियम आहे, सूर्यास्त झाला की दरवाजा उघडायचा नाही, मी दरवाजा उघडू शकत नाही. महाराज म्हणजे अरे मी महाराज आहे, माझं तू ऐकलं पाहिजे, दरवाजा उघड, मला आतमध्ये जायचंय. सेवकाने सांगितलं महाराज तुमचा नियम जो आहे तो नियम मी कधीच मोडणार. महाराजांनी ती रात्र बाहेर काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सेवकाला दरबारामध्ये बोलवलं, त्याचा योग्य असा सन्मान केला आणि महाराजांची चिंता विकली. महाराज म्हणले मी जरी माझ्या गडावर नसलो, माझ्या किल्ल्यावर नसलो तरी किल्ल्याची खरी जबाबदारी घेणारे माझे सेवक. अशी माणसं महाराजांनी जोडली होती. आज आपण सिग्नलवर आपली गाडी पुढे गेली, सिग्नल आपण तोडला की लगेच आपण फोन लावतो. पोलीस मामा आपल्याला पकडतात, दंड भरायला सांगतात, पण आपण काय करतो लगेच फोन लावतो, थांबा माझ्या ओळखीचे नगरसेवक, त्यांना फोन लावतो. अशी आत्ताची वृत्ती आहे आपली. त्या काळातलं जीवन आणि आत्ताचं जीवन जर आपण पाहिलं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आपण एक कथा ऐकतो बा, अफजल खानाचा वध आपण नेहमी सांगितलं जातं आपल्याला. आणि अफजल खानाचा वध कशा प्रकारे घडला, काय झालं, याच्या रंजक कथा तुम्हाला इतिहासकार सांगत असतात. परंतु त्याच्या पूर्वीचा इतिहास कोणी तुम्हाला सांगितलेला नाही.
ज्यावेळेस दिवस होता 10 नोव्हेंबर 1659, 10 नोव्हेंबर 1659 चा दिवस ठरला होता अफजल खानाला भेटण्यात. परंतु त्यापूर्वीची मनस्थिती महाराजांची काय होती विद्यार्थ्यांना? नुकतंच 1 महिन्यापूर्वी सईबाईंचं निधन झालं होतं. एकच महिन्यापूर्वी फक्त सईबाईंचं निधन झालं होतं आणि त्यावेळी छत्रपती संभाजीराजे फक्त 2 वर्षाचे. बघा किती मोठं धाडस आहे. 1 महिन्यापूर्वी सईबाईंचं निधन झालंय, संभाजीराजे फक्त 2 वर्षाचे आहे. अशा चिंतातूर परिस्थितीमध्ये महाराज त्या ठिकाणी बसलेले होते. मा जिजाऊंनी पाहिलं की महाराज या ठिकाणी चिंतेमध्ये बसलेत. मा जिजाऊ त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांना विचारले, शिवबा, आज तुम्ही फार चिंतेत दिसताय. मला माहित आहे दुःखाचा एवढा मोठा डोंगर असून देखील, आपल्या संभाजी राजाची काळजी असून देखील तुम्ही आज अफजल खानाला भेटण्यासाठी जाणार आहात. परंतु या ठिकाणची कोणती काळजी तुम्ही करू नका. जरी तुम्हाला काही दगाफटका झाला तरी देखील हिंदवी स्वराज्याची जबाबदारी मी संभाजी राजांवर देईन आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पुढे साकार